नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत बर्न हिल क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती। ही एक सिप्ला कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेली क्रीम आहे। तर ह्या क्रीम मध्ये टोटल 2 कंटेंट आहेत, तर ते म्हणजे क्लोरहेक्सिडिन ग्लुकोनेट आणि सिल्वर नायट्रेट अशा 2 कंटेंट पासून ही क्रीम बनलेली आहे। तर ही क्रीम एक अँटीसेप्टिक म्हणून काम करते। चला तर आता या क्रीमचा आपण उपयोग पाहूया। तर ही क्रीम कॉमन मोस्टली भाजल्यानंतर वापरली जाते, तसेच त्वचेला कट झाल्यानंतर जखम झाल्यानंतर या क्रीमचा वापर केला जातो। तर आता आपण याचे दुष्परिणाम पाहूया। तर ह्या क्रीममुळे तुम्हाला जळजळणे किंवा त्वचेवर खाज सुटणे ह्यासारखे काही तुम्हाला दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकतात। तर हे दुष्परिणाम दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि क्रीम तुम्ही चेंज करून घेऊ शकता। तर आता आपण पाहूया ही क्रीम नेमकी काम कशी करते। तर ह्याच्यामध्ये टोटल 2 कंटेंट आहे, जसे की क्लोरहेक्सिडिन आणि सिल्वर नायट्रेट। तर क्लोरहेक्सिडिन हा ड्रग मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करण्याचे काम करतो आणि जिथं जखम किंवा जिथं भाजला आहे तर त्याची वाढ कमी करण्यास मदत करते। आणि सिल्वर नायट्रेट जो आहे तो बॅक्टेरियाजना किल करण्याचे काम करतो। असे मिळून दोन्ही ड्रग्स मिळून हे काम करत असतात। त्याच्यामुळे आपल्याला जिथे जखम झाली आहे, जिथे भाजलं आहे तर तिथंच ते जखम किंवा भाजलेली जागा तिथेच वाळून जाते आणि आपल्याला या क्रीममुळे आराम मिळतो। तर आता आपण पाहूया या क्रीमचा नेमका वापर कसा केला जातो। तर ही क्रीम वापरताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। ज्या पद्धतीने डॉक्टर तुम्हाला सांगतात त्या पद्धतीनेच या क्रीमचा वापर केला जातो। तसंही इन जनरली जर ह्या क्रीमचा वापर केला तर जिथे आपल्याला जखम झाली आहे, जिथे आपल्याला भाजला आहे, कट झाला आहे, तेवढ्या अफेक्टेड एरिया ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ती जागा स्वच्छ वाळल्यानंतर ती क्रीम लावून घ्यायची आहे आणि नंतर तुमचे हँड अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही क्रीम लावायची आहे। तर ही क्रीम दिवसातून 1 ते 2 वेळा किंवा 2 ते 3 वेळा जसं पेशंटची कंडिशन आहे त्यानुसार ह्या क्रीमचा वापर करण्यास डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात। तर आता आपण पाहूया ही क्रीम कोणकोणत्या व्यक्तींनी वापरली नाही पाहिजे। तर चला तर पाहूया। तर ही क्रीम गर्भवती स्त्रियांनी, तसेच ज्यांची त्वचेची शस्त्रक्रिया होणार आहे किंवा झाली आहे नुकतेच, तर त्या व्यक्तींनी सुद्धा ह्या क्रीमचा वापर करायचा नाहीये। ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ज्यांना ॲलर्जी आहे, तर अशा व्यक्तींनी ह्या क्रीमचा वापर कधीच करू नये। तर हीच होती आजची बर्न हिल क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती। जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिली सोबत शेअर देखील करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।